हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीनं गुरुवार 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडव्याच्या निमित्तानं सोलापूर शहरात 5 ठिकाणी भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 2 ठिकाणी तर दुपारी आणि सायंकाळी 3 ठिकाणी या शोभायात्रा काढण्यात येणार आहेत, अशी माहिती समितीचे संस्थापक रंगनाथ बंग, अध्यक्ष पेंटप्पा गड्डम आणि कार्यवाह ज्ञानेश्वर मॅकल यांनी पत्रकार परिषदेत दिली। बाडीवेस येथील विजयी चौकातून दुपारी 4:30 भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यात छत्रपती शिवाजी महाराज, बाल संभाजी महाराज, भारत माता यांचे सजीव देखावे, ढोल ताशा पथक, लेझिम पथक तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांचा समावेश असणार आहे। ही शोभायात्रा बाडीवेस चौकातून टिळक चौक, माणिक चौक, दत्त चौक मार्गे शिवस्मारक पटांगण येथे समाप्त होणार आहे। यंदा अयोध्येतील रामलल्ला मूर्तीची प्रतिकृतीही शोभायात्रेत सहभागी होणार असून भाविकांना दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे। सर्व सोलापुर वासियों से आग्रह है, हिंदू नववर्ष महोत्सव समिति की तरफ से हर वर्ष गुड़ी पड़वा के दिन शोभा यात्रा निकलती है। बालीवेस से एक शोभा यात्रा निकलती है और सोलापुर से किलेदार मंगल कार्यालय से एक शोभा यात्रा निकलती है। मैं सब लोगों से आग्रह करूंगा कि बड़ी संख्या में भाइयों, बहनों और बच्चों के समेत यात्रा में शामिल होइए और शोभा यात्रा को सफल बनाइए। धन्यवाद। नमस्कार। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हिंदू नववर्ष शोभायात्रा जुळे सोलापुरातून मागील 8 वर्षापासून निघतेय। किल्लेदार मंगल कार्यालय, आसरा चौक, शिवप्रताप चौक इथून या शोभायात्रेला सुरुवात होईल। ते चैतन्य भाजी मार्केट करून पुन्हा केएलईच्या मैदानावरती या शोभायात्रेचा समारोप होईल। तर मी या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने या शोभायात्रेमध्ये आपली उपस्थिती दर्शवावी। तसेच बाळीवेसला देखील अशीच एक शोभायात्रा निघते मागील 17 वर्षापासून। बाळीवेस कडून तिची सुरुवात होते ते नाही मल्लिकार्जुन शिवस्मारक येथे त्याचा समारोप होतो। तर गावातील सर्व नागरिकांनी या शोभायात्रेस जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवावी। पारंपरिक पोशाखामध्ये आपण ह्या शोभायात्रेस आपली उपस्थिती लावावी, एवढंच मी सांगेन। शोभायात्रा ही जुळे सोलापूरची शोभायात्रा जी आहे ती संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल। तसंच बाळीवेसची शोभायात्रा देखील संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे। आणि विजापूर रोडला रेवणसिद्धेश्वर मंदिरकडनं महिलांसाठी बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे। तर या बाईक रॅलीमध्ये सामील होणाऱ्या महिलांनी पारंपरिक पोशाखामध्ये नऊवारी साडीमध्येच आपली बाईक घेऊन आणि त्यामध्ये सामील व्हायचं आहे। फेटे तिकडे बांधले जातील। सर्वांनी नक्की जास्तीत जास्त संख्येने या 3ही ठिकाणी उपस्थित राहावे असं मी आवाहन करते। गुढीपाडव्याच्या दिवशी 19 तारखेला गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता।